नमस्कार, मी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण करूयात अतिशय क्रीमी आणि कमीत कमी दुधाचा वापर करून शेवयाची खीर. तर इथे मी खीर छान अशी क्रीमी बनण्यासाठी खास असा यामध्ये एक पदार्थ टाकलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तूप गरम करून घ्यायचं आणि यामध्ये इथे मी थोडंसं काजू आणि बदाम बारीक कट करून घेतलेले आहेत. तेही आपल्याला तुपामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे. तर सुका मेवा तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये टाकू शकता, स्किप केला तरी चालेल आणि आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. आणि आता वरून थोड्याशा मनुका आणि चारोळी घेतलेली आहे, ती आपल्याला तुपामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. मनुकाही छान अशा फुलल्या जातात. हे पहा, थोडासा असा हलका ब्राऊन कलर आला की सर्व सुका मेवा काढून घ्यायचा आहे. हे पहा, चव खूप छान लागते असं खिरीमध्ये टाकल्यानंतर. आणि आता यामध्ये इथे मी 1 वाटी शेवया घेतलेल्या आहेत, त्याही आपल्याला तुपामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत. तर इथे डीमार्टमधून आणलेल्या आहेत मी, अशा सुट्ट्या आहेत त्या. तर त्याही आपल्याला तुपामध्ये छान अशा खमंग भाजून घ्यायच्या आहेत आणि छान असं फुलल्या जातात शेवया. हे पहा, आणि हलकासा कलर चेंज होतो आणि लागेल तसं थोडं थोडं तूप टाकून बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. तसं फुल गॅस करायचा नाही, नाहीतर करपल्या जातात खालून. हे पहा, हलकासा कलर चेंज झालेला आहे. तर आता वरून आपण यामध्ये दूध टाकून घेऊयात. तरी ते मी 2 वाट्या दुधामध्ये 2 वाटी पाणी ॲड केलेलं आहे. तर असं आपल्याला 4 वाटी इथे दूध टाकून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही 4 वाट्या फुल क्रीम दूधही टाकू शकता. तर इथे मी यामध्ये अजून एक पदार्थ ॲड करणार आहे, त्यामुळे 2 वाट्या दूध आणि 2 वाट्या पाणी असं टाकलेलं आहे. आणि आता वरून तळून घेतलेला सुकामेवा टाकून घेऊयात, मिक्स करून घ्यायचं. छान अशी उकळी आली की आता आपण यामध्ये जो खास पदार्थ आहे ती म्हणजे कस्टर्ड पावडर. तर इथे मी 2 चमचे घेतलेली आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध मिक्स करून घ्यायचं आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या खिरीला छान असा दाटसरपणा येतो आणि चवही खूप छान लागते. 1 उकळी आल्यानंतर आता वरून टाकून घ्यायचं. असं टाकताना थोडंसं मिक्स करायचं, नाहीतर तळाला जाऊन बसते. आणि आता फुल गॅसवर 1 उकळी काढून घ्यायची सुरुवातीला आणि गॅस मिडियम करायचा नंतर. आणि मिडियम गॅसवर आपल्याला खीर 10 ते 12 मिनटं छान अशी शिजवून घ्यायची आहे. कस्टर्ड पावडर छान अशी शिजली जाते आणि खिरीलाही छान असा दाटसरपणा येतो. झाकण ठेवून द्यायचं आहे आणि अधूनमधून 1 ते 2 वेळा मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता लगेचच कलर चेंज होतो आणि छान अशी खीर आपली दाटसर होऊ लागते. आणि आता खीर आपली छान शिजलेली आहे. तर वरून यामध्ये थोडंसे इथे मी व्हॅनिला इसेन्स आणि 1 वाटी इथे मी साखर टाकून घेतलेली आहे. तुम्ही किती गोड खाता त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि आता साखर टाकल्यानंतर थोडंसं इथे खीर पातळ होते आणि मला थोडंसं दूध कमी वाटत होतं, त्यामुळे मी अजून अर्धी वाटी यामध्ये दूध टाकलेलं आहे. मिक्स करून घेऊयात आणि 4 ते 5 मिनटं साखर एकजीव करून घ्यायची आहे आपल्याला. यामध्ये फक्त विरघळून घ्यायची आहे. हे पहा, खीर आपली छान अशी तयार झालेली आहे. जवळूनही तुम्ही पाहू शकता किती छान अशी क्रीमी दिसत आहे. ही खीर तुम्ही गरम गरमही खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनही खाऊ शकता. खूप चविष्ट लागते. तर मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.